जय शिवराय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? तर मित्रांनो, माझी गाडी काल अडवली होती पोलिसांनी. तर डॉक्युमेंट मागितले, लायसन दाखवलं, अजून सगळे आपण डॉक्युमेंट कसे ठेवलेत. आणि त्यातल्या त्यात एका मित्रांनी आपल्याला कमेंट पण केली की डॉक्युमेंट कोणते गाडी चालवताना कोणते सोबत ठेवायचे. तर तुम्हाला सांगतो मी, तुमच्याकडे लायसन बॅच आहेच. आता मी माझं लायसन मोबाईलच्या बॅक कवरमध्ये ठेवलेलं आहे. आणि हा बॅच आहे. बॅच बघा माझा असा आहे, तुमचा वेगळा असेल. बॅचवर नंबर आहे 1414 कॅब ड्रायव्हर पिंपरी चिंचवड. ठीक आहे. तर लायसन मोबाईलच्या बॅक साईडला आहे. 3 व्हीलर कॅब, 4 व्हीलर कॅब आणि 2 व्हीलर नॉन गिअरची आहे आपल्याकडं लायसन. मी काय गिअर, माझ्याकडं ते गिअरची बाईक नव्हती त्यावेळेस, त्यामुळे ते लायसन काढलं. आपण ही एक फाईल घेतली होती 10 रुपयाला आणि त्याच्यामध्ये हे ओरिजिनल डॉक्युमेंटचे झेरॉक्स आहेत. ह्या सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंट नाही आहेत. आता ह्याच्यामध्ये काय काय सांगतो तुम्हाला. मीटर 25 रुपये मीटर झालता, त्याचं ते डॉक्युमेंट आहे, म्हणजे झेरॉक्स आहे. आता ही ते 2000 रुपये फाईन भरलं होतं. ही फिटनेस आहे, हे फिटनेस तुम्हाला कसं दिसेल काय माहिती. बघा, हे असं फिटनेस असतं, त्याच्यावर सही पाहिजे, शिक्का पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणाल हे फिटनेस आहे, त्याच्यावर सही नाही, शिक्का नाही, पोलीस म्हणून भर फाईन 5000 10,000. PUC आहे, PUC पाहिजेलच मित्रांनो. आता ही काय एक्सपायर झाली का काय माहिती. हो, एक्सपायर झाली, आता ते काढायला लागेल. तर दुसरं काय हे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट रजिस्ट्री ऑथॉरिटी फी रिसिप्ट आहे. अच्छा, म्हणजे आपण पासिंग केलेलीची रिसिप्ट आहे 600 रुपयाची. डिजिटचा इन्शुरन्स आहे आणि हे कशाची तरी प्रिंट आहे. काय गाडीचं जे रेकॉर्ड असतं ना, सगळं किती किलोचं आहे, काय आहे, समजा सीट कुठला, इंजिन नंबर आहे, ह्याच्यात चॅसी नंबर आहे, हॉर्स पॉवर आहे, गाडीचं सगळं इन्फॉर्मेशन आहे. आणि हे आहे RC माझी अशी ठेवलेली आहे मी. बघा, अशी तुमची वेगळी RC असेल, बारकी लायसन्ससारखं RC असेल तुमचं. तर मी ते ठेवलेलं नाही आहे, मी ह्याची झेरॉक्स काढलेली आहे, तेच लावल्यावर ऑनलाईन. तर लायसन्सचं पण प्रिंट आहे, हे झेरॉक्स आहे. पॅन आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि नंतर हे 17 नंबरचा फॉर्म आहे. कशाचं आहे काय नाही, 17 नंबर. तर SKS मोटरचं टॅक्स इनवॉइस कशाचं आहे, हे जे आपण रेडियम वगैरे लावतो ना रिक्षावर, त्याचं ते पण लागतं मित्रांनो. तर एवढ्या सगळ्या आपण झेरॉक्स सोबत ठेवलेल्या आहेत. हां, परमिट पण आहे याच्यात, सगळ्यात महत्त्वाचं परमिट आहे. आणि हे दुसरं आहे बाटला पासिंगचं. तर एवढ्या झेरॉक्स सोबत ठेवावं लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, व्यवस्थित ठेवा. आणि गाडी कोणी पकडली, सर्वात महत्त्वाचं त्याला, म्हणजे पोलिसाला आणि खास करून लेडीज असेल त्यांना तर उलटा अजिबात बोलायचं नाही. हो साहेब म्हणायचं. तो जरी तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तरीही. तर गाडी व्यवस्थितच क्लिअर पाहिजे मित्रांनो. गाडी पळवताय ना रोडवर, चुकून एखाद्या दिवस तुमची गाडी अडवली आणि तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर मजबूत फाईन लावतात. आणि समजा तसं तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल पण आणि तुम्हाला जर पकडलं तर हो साहेब म्हणायचं, घ्या मिटून साहेब, गरीब माणूस आहे, शिफ्टची रिक्षा चालवतोय. आणि एकदम प्रेमाने घ्यायचं मित्रांनो, एकदम म्हणजे जेंट्स असेल ना, एकदम प्रेमाने घेतलं तर म्हणजे हे जातात. आणि लेडीजला चुकून एखादा शब्द तुम्ही उलटा बोलला, आर काय खरं नाही, तुमची गाडी डायरेक्ट जमाच होतील. त्याच्यामुळं व्यवस्थित गाडी पाहिजे. आतून नंबर पाहिजे तुमच्या गाडीचा. तर आपल्या गाडीचा आहे, तुम्हाला दाखवतो. तर असा नंबर पाहिजे, HSRP नंबर पाहिजे, पुढं पण मागं पण. गाडीत जास्त काही अल्ट्रेशन केलेलं नाही पाहिजे. आणि बरेच जण लावतात ना लाईट वगैरे, मी लावलेली आहे, पण तसं तो नियमात बसत नाही. कुठल्याही गाडी रिक्षामध्ये अल्ट्रेशन जमत नाही मित्रांनो. तर नंबर प्लेटचं झालं सांगितलं तुम्हाला, HSRP नंबर पाहिजेलच, कारण सगळं आहे HSRPच नाही आहे. तर मग त्याच्यामुळं पण तुम्हाला फाईन लागणार आहे, बऱ्याच जणांना लागतं आहे. तर चारी बाजूने नंबर पाहिजे. अजून गाडी म्हणजे व्यवस्थितच पाहिजे, लय खराब बी नाही. आणि त्याच्यामुळं कसं त्यांना वाटतं की बाबा की हे काय प्रायव्हेट गाडी म्हणून, तर ते चालत नाही. तर असं सगळं तुम्ही डॉक्युमेंट तुमच्याजवळ ठेवलं पाहिजे. आणि गाडी पकडली तर हो साहेब करायचं आणि दाखवायचं. सोडत्यात प्रेमाने राहिलं तर. सगळ्यात महत्त्वाचं वर्दी पाहिजे मित्रांनो. हे जे व्हाईट शर्ट
मला बरेच जण म्हणतात खाकी वर्दी आहे. खाकी वर्दी नाही आहे मित्रांनो. खाकी वर्दी तुम्हाला सांगतो लयत लय तुम्ही शिपची गाडी चालवताय तुम्ही घालू शकता. तुमचं परमिट स्वतःचं आहे. तुम्हाला व्हाईट शर्ट आहे बघा, व्हाईट शर्ट. मला बरेच जण म्हणतात की तुला वर्दी घालत नाही का. व्हाईट शर्ट इथं खाकी पॅन्ट आहे. तर हा एकदम नियमात राहतो. आपण नियमात राहायला आवडतं आपल्याला. आता एक खाकी पॅन्ट आणि व्हाईट शर्ट कधीपासून घालतोय मी. लास्ट टाईम मला 1.5 वर्षापूर्वी मला असंच पोलिसांनी अडवलं होतं आणि वर्दी नाही म्हणून 500 रुपयाची पावती टाकली होती गाडीवर. ती मी अजून पण भरलेली नाही. आणि हो मित्रांनो, तुम्हाला सांगायचं राहिलं की तुमच्या गाडीवर आहे 5-6 हजार फाईन आणि तुमची गाडी अडवली तर तुम्हाला गाडी तुमची जमा पण होऊ शकते जोपर्यंत सगळा फाईन तुम्ही भरत नाही. त्याच्यामुळे तर व्यवस्थित गाडी चालवा. एक्स्ट्रा सीट भरू नका, एक्स्ट्रा सामान भरू नका गाडीत. फ्रंट सीट बसवू नका, सिग्नल तोडू नका, रॉंग साईड येऊ नका. आता त्या दिवशीच मेन जो पोलीस आहे आपल्या पुण्याचा, त्याची मुलाखत ऐकत होतो. तो म्हणला की पोलीस जे चौकात थांबतात फाईन कशाला मारायचं आहे त्यांना सांगितलं आहे की रॉंग साईड आणि ट्रिपल सीट जे येतं ना त्यांच्या खास तो ऑन द स्पॉट म्हणजे फाईन मारणार आहेत. बाकी फाईन हे मोबाईलवरूनच कॅप्चर करून मारणार आहेत. तर असं त्यांचं म्हणणं आहे. तर ठीक आहे, काय असेल ते. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं आहे की कोणते तुमच्याकडे डॉक्युमेंट पाहिजे, झेरॉक्स पाहिजे आणि हे सगळं व्हॅलिड झेरॉक्स पाहिजे, सही शिक्का असलेलं पाहिजे. तर कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ खाली काय प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. नवीन चॅनलला भेट देत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याला दाबा. म्हणजे तुम्हाला सगळे आपले व्हिडिओ पटकन तुम्हाला येतील आणि तुम्ही बघू शकता आपले व्हिडिओ. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.